नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण. तर बघा, हा आहे व्हिडिओ सकाळचा म्हणजे एकदम सकाळचा नाही, 8-9 वाजताच आहे. कारण आज कोण कुठं काय गेलेलं नव्हतं, घरातच होते. त्यामुळं आज स्वयंपाक करायला पण वेळच झाला आहे. आणि आज नाश्ता वगैरे काय बनवलं नाही, डायरेक्ट जेवण बनवायचं चालू आहे. तर इकडं चहा ठेवलेला आहे, बघू शकताय. आणि मी काय केलं, पीठ वगैरे तोपर्यंत मळून घेतलेलं आहे. कारण जरा भिजलं ना आपल्या चपात्या वगैरे छान येतात. आणि रात्री मी इथं वाटाणे पाण्यात टाकले होते भिजण्यासाठी. तर आज त्याची आपल्याला भाजी बनवायची आहे. तर मी कुकरमध्ये 1-2-3 शिट्ट्या त्याच्या करून घेतल्या. म्हणजे शिजल्यानंतर त्याची भाजी अशी छान बनते. तर लगेच आपण डायरेक्ट बनवलं ना, तर मग त्याची काय होतं आहे, ती आमटीच आटून जाते आणि भाजी बरोबर होत नाही. त्यामुळे ते शिजवूनच घेतलेलं आहे. तर आता इथं आपला चहा पण शिजला आहे. चहा घ्यायचा आहे सगळ्यांनी मिळून. आणि नंतर मग कुकर मी ठेवलेला आहे शिजण्यासाठी. आणि पीठ तर मळूनच ठेवलेलं आहे. तर म्हटलं चला आता आंबे वगैरे आणलेले आहेत, तर त्याची चटणी पण बनवून घेऊ. तर आता आंबा वगैरे खिसून मी ते चटणी वगैरे पण बनवणार आहे. तर आता उन्हाळा तर बघा चालूच झाला, 9 वाजले. तर बघू शकता आता चहा वगैरे घेतलेला आहे, म्हणजे घ्यायचं चालू आहे. कुकर लावला आहे आता वाटाणे शिजण्यासाठी. तर आता मग दही पण आणलेलं आहे. म्हटलं चला वाटाण्याची भाजी, दही आणि आंब्याची चटणी वगैरे आपणाला खायची आहे. आणि मी काय झाले, देवपूजा पण करायची राहिलेले. तर आता जेवण वगैरे बनवून झालं की पटकन आता देवपूजा पण करणार आहे. कारण आज माझा असतो उपवास. तर त्यासाठी मी आता देवपूजा पण करून घेणार आहे. आणि नंतर मग आपणाला भगर पण बनवायचे आहे. कारण मी सकाळी उठलं काय केलं, शाबू पाण्यात टाकलं होतं भिजायला. पण ते अजून काही भिजलेलं नाही. आता देवपूजा वगैरे तोपर्यंत करून घ्यायचं जेवण झाल्यानंतर. आणि थोडी फुलं पण लागली होती, जरा फुलं पण तोडून घेतले. तर आज काय भरपूर अशी फुलं लागलेली नव्हती झाडांना. तर फुलं पण तोडून घेतलेत, बघू शकता थोडेच लागलेले आहेत. आणि चाफ्याच्या फुलांना खूप असा वास असतो, त्यामुळे मी काय केलं, चाफ्याची फुलं तोडून घेतलेले आहेत. आणि इथं पांढरी फुलं, जास्वंदाची फुलं, असे बरेच प्रकारचे 2-4 प्रकारचे फुलं मला सापडलेले आहेत. तर चला आता जेवण वगैरे बनवून घेते आणि नंतर मग देवपूजा वगैरे करते. कारण जास्त वेळ झाडांना ठेवलं ना मग ते सुकून जातात. त्यामुळे मी पटकन असे तोडून ठेवलेले आहेत. आणि बघू शकता 9 वाजले तर एवढं कडक ऊन पडलेलं आहे. आता उन्हाळा म्हणजे अजून 1-1.5 महिना तरी उन्हाळा आहे. तरी 1-1.5 महिना आपल्याला उन्हाळा सोसायचं आहे. नंतर मग आणि पावसाळा चालू होणार. तर दारात आमच्या उन्हाळा आहे तरी पण हिरवीगार अशी झाडं आहेत पाणी सोडल्यामुळं. कारण पाणी आलं ना सगळ्या झाडांना आम्ही पाणी सोडत असतो. आज एकच मोगऱ्याला फूल सापडलं आहे. म्हटलं चला आपलं तेवढंच एक देवाला घालायला वासाचं फूल आहे. आणि त्यासाठी मी आता वाटाणा तर आपला शिजला आहे, त्यासाठी मी कढीपत्ता पण तोडून घेतला आहे. तर दारात आमच्या कढीपत्त्याचं मोठं एक झाड आहे. तर कढीपत्ता पण तोडून घेतला. आता जरा काय करते, धुवून वगैरे घेते. तर इथं दारात आता आळवाची पानं मी बरेच 2-4 वर्ष झाले लावलेले आहेत. आणि आता पानं पण मोठी झालीत. येता जाता माझं लक्ष जात असतं, पानं मोठी झाली का, पानं मोठी झाली का. तर परत एकदा असं वाटलं की आता दारातले आपल्या पानं मोठी झालेत आणि आपण त्याच्या वड्या बनवायची आता गरज आहे. पण म्हणलं आज नको, आज माझा आहे उपवास. त्यामुळे मी आज काय पानं वगैरे तोडली नाहीत. पानं मोठी झाली तेवढी बघितली आणि आतमध्ये आले. आता ही भाजी वगैरे मी बनवून घेते, कारण आता मुलांना वगैरे जेवायला पण वाढायचं आहे आपणाला. तर भाजी अशी छानपैकी बनवून घेतली आणि नंतर पटकन आपणाला चपात्या वगैरे बनवून घेऊन नंतर देवपूजा पण करायची आहे. त्यामध्ये मी काय केलं, थोडंसं शेंगदाणा कूट पण टाकलेलं आहे. कारण आपली भाजी कशी आळून येते शेंगदाणा कुटानं. आणि पहिले लोक काय करायचे, पीठ टाकायचं ज्वारीचं नाही तर बाजरीचं, त्यामुळं पण भाजी छान व्हायची. पण आता सगळीकडे कूट टाकल्यामुळंच भाजी चांगली बनत असते. त्यामुळं प्रत्येक भाजीमध्ये आपल्याला कूट लागतंच. तर इथं आंबा वगैरे खिसून घेतलेला आहे मी. तर ते चटणी छानपैकी बनवणार आहे. आता लसूण वगैरे जरा थोडासा सोलून घेतला आहे. लसूण, जिरं, कोण मिरची पण टाकतं बरं का, कोण शेंगदाणा कूट पण टाकतं. आणि आपल्याला जेवणासंग तोडीन लावण्यासाठी खूप छान लागतं ते. तर आता आपली भाजी पण शिजतच आलेली आहे. आता तोपर्यंत अमृता लागले आंबा खिसायला. ती म्हणले मी खिसते, थोडा राहिलेला दे. तोपर्यंत मी इथं पिकलेला आंबा 1-2 लागले होते ते. तर तोपर्यंत मी इथं काय केलं, एक आंबा पिकलेला होता तो खाऊन घेतलेला आहे. म्हटलं चला आता आपला उपवास आहे तर आंबा खाऊन घ्यावं. आणि उपवासा दिवशी काय ते भूक तर लागतच नाही, पण आपल्याला
उपाशी राहून पण चालत नाही, कारण उन्हाळ्यात सारखं पाणी पिऊन पिऊनच पोट गच्च होतं. त्यामुळं मी थोडंसं शाबू टाकलेलं आहे. आता त्याची भगर वगैरे बनवून घेणार आहे छानपैकी. आणि आंबा खिसला ना तर आंबा पूर्ण पिळून घ्यायचा, कारण ते जे आंबट पाणी असतं ते पूर्ण निघून जातं. नाहीतर मग चटणी वगैरे व्यवस्थित लागत नाही. बघू शकता भरपूर असा लसूण सोलून घेतलेला आहे. लसूण आणि जिरं बारीक चिचलेलं आहे. आणि ते त्यामध्ये नंतर पिळून घेऊन त्यामध्ये हळद, थोडंसं लाल तिखट हे सगळं टाकायचं आणि पूर्ण हलवून घ्यायचं मीठ वगैरे टाकून. एकदम चटणी छान बनते. अशी नक्कीच चटणी करून बघा. मी काही शेंगदाणा कूट वगैरे असलं अजिबात काही टाकत नाही त्यात, आणि मिरची पण टाकत नाही बरं का. थोडंसं लसूण आणि जिरं आपल्याला टाकायचं आहे, त्यानंच आपली चटणी छानपैकी बनते. आणि मध्ये मी मसाला बनवला ना त्यावेळेला मिरची पावडर बनवून घेतली होती. खूप अशी लाल भडक झालेली आहे, त्यामुळे थोडी जरी टाकली ना तर भाजी वगैरे लाल होऊन जाते. तर अशी आपली चटणी बनलेली आहे छानपैकी. तर आता पटकन आपल्याला चपात्या वगैरे बनवून घ्यायचे. आणि हे पीठ कसं आहे, थोडंसं जर भिजलं तरच चपाती आपली छान येते, नाही तर चपाती वगैरे अजिबात छान येत नाही. तर आता माझं पीठ चांगलं 1-2 तास तर चांगलं भिजलेलं आहे बघा. आता चपाती छान येते. तर आता ही चपाती वगैरे बनवून घेते, नंतर देवपूजा करते आणि नंतर मग आपल्याला भगर बनवून घ्यायचे पटकन. तर झालं की नाही सर्व ताईंचं उन्हाळ्याचं वगैरे बनवून. तर आमचं पण थोडं थोडं बनवायचं चालू आहे. आणि इथं काय आमच्या घरासमोर एकदम रस्ता जवळच आहे ना, त्यामुळं काही धुळा वगैरे उडतो. त्यामुळे मी काही जास्त वगैरे बनवत नाही, थोडं थोडंच बनवते. आणि आवाज पण नंतर आम्ही काय जोडतो माहिती आहे का, आवाज पण गाड्या वगैरे गेल्या ना तर गाड्यांचा पण आवाज त्यामध्ये येतो. त्यामुळं मला असं डायरेक्ट बोलता येतच नाही. त्यामुळे आम्ही काय करतो, नंतरच आवाज जोडत असतोय. आणि इथं मोटर पण चालू असते, त्याचा पण आवाज येतो त्यामध्ये. तर बघा आता देवपूजा वगैरे करून घेतली. आता भगर वगैरे बनवून घेते मी. आता बराच वेळ झालेला आहे बरं का, 12 वाजलेत. त्यामुळे आता बनवून घेऊन आपल्याला थोडेसे खाऊन पण घ्यायचे. मी याच्यामध्ये काय केलं, मिरची टाकलेली आहे, पण मिरची आत्ता तिखट नसल्यामुळं नाही थोडीशी मिरची पावडर त्यामध्ये ॲड केलेले. आणि दही आणलं होतं, म्हटलं चला ते हलवून आपण त्याचं ताक बनवू, म्हणजे खायला छान वाटते. तर आता व्हिडिओ कसा वाटतोय नक्कीच सांगा. छोटासा बाय बाय.